रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरायला जाताना किंवा पावसाळ्यात गवत काढताना एकच भीती असते, ती म्हणजे सापाची. पण विचार करा, जर तुमच्या हातात एक अशी जादूची छडी असेल जी 100 मीटर लांबूनच सापाची चाहूल देईल, जिला पाहून साप पळून जाईल, तर अशी काठी जर तुमच्याकडे असेल तर कसं होईल? तर हे खोटं नाहीये, हे खरं आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. खुद्द देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान एका कृषी प्रदर्शनात या छडीची माहिती देताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये संपूर्ण देशातील शेतकऱ्यांमध्ये एक चर्चा सुरू झाली, ही छडी नेमकं काय आहे. त्या व्हिडिओमध्ये कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान या छडीला किसान मित्र छडी म्हणून दाखवत आहेत. या छडीमुळे साप पळून जातो. साप जर 100 मीटर अंतरात असेल तर या छडीमुळे तुम्हाला लक्षात येतं आणि या छडीमुळे तो साप तुम्हाला काहीच करू शकत नाही. ही छडी मग नेमकं काय आहे? या छडीमुळे साप आणि इतर विषारी जनजीवन कसे काय पळून जातात? ही छडी विषारी प्राण्यांना कसं काय पळवते? एकच चर्चा, एकच प्रश्न आता सोशल मीडियावर सुरू झाले आहे. देशातील एका मोठ्या कृषी प्रदर्शनात भेट देत असताना देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान गेले होते. त्यांना तिथे एक छडी दिसली आणि या छडीची माहिती त्यांनी इंस्टाग्रामवर अपलोड केली आणि तो व्हिडिओ अक्षरशः वाऱ्यासारखा व्हायरल झालाय. मग खरंच ही छडी नेमकं काय आहे? ही छडी साप आणि विंचवांना कशी काय दूर पळवते? या छडीमध्ये नेमकं खरंच काही जादू आहे की याच्या मागे काही विज्ञान दडलंय? मग ही छडी जर इतकी कामाची असेल तर मग हिची किंमत नेमकं काय आहे? हिचा खर्च नेमकं किती असणार? ही छडी नेमकं शेतकऱ्यांना कधीपासून मिळणार आहे? सरकारच्या माध्यमातून ही छडी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी काय प्रक्रिया असेल? या छडीमध्ये नेमकं असं कोणतं तंत्रज्ञान आहे की ज्यामुळे सापाला ती 100 मीटर लांबूनच ओळखते आणि पळून लावते? ही छडी जर तुम्हाला मिळवायची असेल तर सरकारच्या माध्यमातून काय प्रक्रिया सांगण्यात आलेली आहे? चला जाणून घेऊया या जादूच्या छडीविषयी अतिशय महत्त्वाची माहिती. संपूर्ण देशात एक व्हिडिओ काल व्हायरल झाला, ज्याच्यामध्ये देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान एका छडीविषयी माहिती देत होते. ती छडी साधी सुधी नव्हती, तिला नाव देण्यात आलंय किसान मित्र छडी. आता ही छडी ही सापांना दूर पळवते. जर एखादा शेतकरी किंवा सर्वसामान्य माणूस ज्याला सापाची भीती असते, जे लोक शेतात कामे करतात किंवा निर्जन स्थळी जंगलामध्ये किंवा मोकळ्या एरियामध्ये फिरत असतात, तर अशा लोकांना सापांची खूप भीती असते आणि त्या सापांना दूर पळवणारी एक छडी त्या ठिकाणी बनवण्यात आली आणि त्या छडीची माहिती स्वतः कृषी मंत्र्यांनी दिली. मग या छडीचे व्हिडिओ व्हायरल होताच या छडीची माहिती घेण्यासाठी लोक आता सर्च करू लागले. मग ही केवळ एक छडी आहे की हिच्यामध्ये काही जादू आहे? काय तंत्रज्ञान हिच्यामध्ये लपलंय? हिच्यामध्ये काही इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे का? ही शेतकऱ्यांना सरकारकडून कशी मिळणार? हिच्यासाठी प्रक्रिया काय? हिची किंमत काय? सगळी माहिती तुम्हाला देतोय. पहा, या छडीला किसान मित्र छडी असं नाव देण्यात आलंय. भारतीय शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून हे एक उपकरण विकसित करण्यात आली. आता सगळ्यात आधी या छडीची रचना आपण पाहतोय. ही जी छडी आहे ही वजनाला अत्यंत हलकी असून ही टिकाऊ आहे. प्लास्टिक आणि मजबूत धातूपासून बनवलेली आहे. साधारणपणे जुन्या काळात जी वयस्कर लोक हातामध्ये छडी किंवा काठी घेऊन चालायचे आधारासाठी, जिला एक उभा त्या ठिकाणी एक काठी असायची आणि तिला एक आडवा दांडा जोडलेला असायचा, ज्याला हातावर धरता यायचं, अशाच प्रकारचं हिचा आकार दिसून येतोय. आता याच्या वरच्या भागामध्ये एक सोलर पॅनल लावण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, हिच्यामध्ये असे काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं लावण्यात आलेत, असे काही सेन्सर लावण्यात आलेत की ज्याला इलेक्ट्रिसिटी म्हणजे विजेची गरज भासते. आता ही वीज कुठून मिळणार? तर ती सोलर पॅनल मधून मिळणार आणि तो सोलर पॅनल वर जोडलेला आहे. आता ही छडी काम कसं करते? ही सापाला दूर कशी पळवते? साप जवळ आल्यावर ही आपल्याला कसं काय अलार्म देते? याच माहितीकडे वळतोय. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची माहिती की या छडीची किंमत काय? ही किंमत किती रुपयाला मिळते? ही कुठे मिळणार? सरकारच्या माध्यमातून ही घेण्यासाठी काय प्रक्रिया आहे? आता लक्षात घ्या, सगळ्यात पहिली गोष्ट, ही छडी सूर्याच्या प्रकाशावर चार्ज होते. म्हणजे याला कुठे चार्जिंग करण्याची गरज नाही. याच्यामध्ये सेन्सर्स, व्हायब्रेशन मोटर आणि एक शक्तिशाली फ्लॅशलाईट बसवलेली आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सर्वसामान्य शेतकऱ्याला ही कशी मिळणार? किंमत काय? सरकारकडून कशी मिळणार? आता सगळ्यात आधी यातलं उपकरण कसं काम करतं पहा. सुरुवातीला सगळ्यांना फेक वाटलं, पण स्वतः कृषी मंत्री याची माहिती देत होते, त्यामुळे हे खरं वाटू लागलं. मग याच्या मागचं सायन्स समजून घ्यावं लागेल. पहा, या छडीचं कार्य अत्यंत साध्या पण प्रभावी विज्ञानावर आधारित आहे. पहा, सापांना ऐकू येत नाही,
त्यांना कुठल्याही प्रकारचा आवाज ऐकू येत नाही, पण त्यांना जमिनीतून येणारी कंपनं अचूकपणे जाणवतात. म्हणजे जमीन जर हादरली, जमीन उदाहरणार्थ आपण चालताना येत असतो त्यावेळेस आपली जमीन थोडीशी हलते, तर ते अगदी सूक्ष्ममधले सूक्ष्म व्हायब्रेशन जे आहेत तर ते त्यांना अचूकपणे समजतात. त्यांच्या शरीरावर असणारे जे खवले असतात किंवा त्यांच्या अंगावरची जी कातडी असते, तर त्या कातडीमध्ये असे काही सेन्सर्स किंवा असे इंद्रिय असतात की त्यांना कितीही छोटं व्हायब्रेशन समजतं. आणि मग याचाच आधार घेऊन या काठीमध्ये एक विशेष प्रकारचं कंपनाची सेटिंग करण्यात आली, जी पाहून साप अक्षरशः दूर पळून जातो. साप जवळ यायचं सोडा, 100 मीटर लांबूनच साप गायब होऊन जातो. आता हिच्यामध्ये 2 मोड आहेत किंवा 2 प्रक्रिया आहेत. पहिली जी गोष्ट याच्यात आहे ती आहे सेन्सिंग मोड. म्हणजे पहा, जेव्हा एखादा शेतकरी ही छडी जमिनीवर टेकून बटन दाबतो तेव्हा त्या विशिष्ट फ्रिक्वेन्सीच्या लहरी जमिनीत सोडल्या जातात. जर 100 मीटरच्या अंतरात कोणताही मोठा साप किंवा विषारी प्राणी हालचाल करत असेल तर ही छडी ट्रिगर होते, म्हणजे ही छडी ॲक्टिवेट होते आणि ही छडी जोराजोरात कंपन करायला लागते. म्हणजे ही छडी एक प्रकारे इशारा तर देते. हे पहिलं काम करते. इशारा कशा पद्धतीने देते की जमिनीवर टेकवून बटन दाबलं की 100 मीटरच्या अंतरामध्ये एखादा विषारी प्राणी साप जर असेल तर ही छडी आपल्याला कंपन करून आपल्या हाताला हादरेत बसवते आणि आपल्याला सांगते की तुमच्या आसपास कुठेतरी साप आहे. आता इशारा दिला, पण मग ती सापाला पळवते देखील. सापाला ती कसं पळवते, कसं पळून लावते ही माहिती आपण घेतोय आणि त्यानंतर आपण याची किंमत कशी सरकारकडून कशी मिळणार याची माहिती घेऊयात. आता पहा, अनेकांना वाटतं की मग ही फक्त इशारा देते, पण इशारा देत नाही. काहींना वाटतं ही सापाला ही छडी मारते का, पण तसं नाही. सापाच्या शरीरावर मेकानोरेसेप्टर्स असतात, म्हणजे एक प्रकारचं एक इंद्रिय असतं जे मेकानोरेसेप्टर्स असतात. ही छडी जेव्हा जमिनीवर आपटली जाते किंवा चालू केली जाते तेव्हा हिच्यामधून अशा प्रकारची कंपनं बाहेर पडतात, जी कंपनं जमिनीतून वाहत वाहत त्या सापाच्या किंवा विषारी प्राण्यापर्यंत जातात. आणि ही कंपनं अशा पद्धतीनं सेट केलेली असतात की ज्यामुळे अशा प्रकारची कंपनं आली की साप त्या कंपनापासून दूर राहणं पसंत करतात. ते साप तिथून पळून जातात. जेव्हा या छडीची तीव्र कंपने त्यांना जाणवतात तेव्हा त्यांना वाटतं की एक अजस्र प्राणी तिथे आलाय, एक असा मोठा प्राणी आलाय की जो आपल्या जीवाला धोका आहे आणि ज्यामुळे ते तिथून पळ काढतात आणि परिणामी साप आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढतो. म्हणजे ही छडी सापाला मारत नाही तर तुमच्या वाटेतून दूर करते. महाराष्ट्रात सापाच्या चाव्यामुळे अनेक त्या ठिकाणी घटना घडतात आणि ही छडी तिथे कशी उपयोगी पडते पहा. सरकारी आकडेवारीनुसार दरवर्षी 30 ते 40 लाख सर्पदंशाच्या घटना घडतात. दुर्दैवाने यातील 50,000 पेक्षा जास्त लोक आपला जीव गमावतात. 90% लोक ग्रामीण भागातील शेतकरी किंवा मजूर असतात. महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाळ्याच्या दिवसात सर्पदंशाचे प्रमाण वाढतं. अशा वेळेस ही किसान मित्र छडी लाखो लोकांचे प्राण वापरू शकतात. आता ही छडी शेतकऱ्यांना कुठे मिळणार, सरकारकडून मिळण्यासाठी काय प्रक्रिया आहे? आता ही छडी वापरणं सोपं आहे. पहा, चार्जिंग. दिवसा ही छडी उन्हात ठेवा, यातील सोलर टॉर्च आपोआप चार्ज होईल. रात्री शेतात जाताना छडी हातातील बटन दाबून सक्रिय करा. छडीत हाय बीम फ्लॅशलाईटचा वापर करून तुम्ही लांबपर्यंत रस्ता पाहू शकता. चालताना छडी आधीमधून जमिनीवर आपटा, जेणेकरून कंपनी सर्वदूर पोहोचतील. आता या छडीसाठी खर्च किती, याची किंमत नेमकं काय? आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, ही छडी कितीला मिळणार? ही छडी बाजार भावानुसार साधारणपणे 800 ते 1500 रुपयाच्या दरम्यान असू शकते, विविध मॉडेल आणि फीचर्सनुसार. मात्र केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी सुचवल्याप्रमाणे सरकार याच्यावर अनुदान देण्याचा विचार करत आहे. शेतकऱ्यांना एक फॉर्म लवकरच याच्यावर भरायला मिळू शकतो आणि विविध जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमार्फत या ज्या छड्या आहेत, ही जी छडी आहे तर ही सगळ्या देशामध्ये, राज्यामध्ये उपलब्ध होऊ शकते. या व्यतिरिक्त ही विंचू, घोरपड किंवा इतर हिंस्र प्राण्यांना देखील या कंपनापासून ही पळू शकते आणि ज्यामुळे शेतकरी जो आहे तर तो याच्याप्रमाणे सुरक्षित होऊ शकतो. तर या छडीविषयी तुमचं काय मत आहे? ही छडी किती रुपयाला तुमच्या मते मिळायला पाहिजे? सरकारकडून ही मोफत मिळायला पाहिजे का? तुम्हाला जर ही छडी पाहिजे असेल तर हो, मला ही छडी पाहिजे असं म्हणून तुमचा जिल्ह्याचं नाव तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.